पाहायला गेलं तर आज बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की साहेबांनी यावं ऑफिसमध्ये आणि प्रचारात थोडा हातभार लावावा आणि माझी आणि पदाधिकाऱ्यांची आणि सर्व कार्यकर्त्यांची आणि प्रभागातील जे मतदार आहेत त्यांची इच्छा होती की साहेबांनी यावं आणि खऱ्या अर्थाने त्यांचं जे सर्वांचं स्वप्न होतं माझ्यासहित ते सर्व आज साकार झालं. तो एक महिन्याचा जो शीण होता प्रचाराचा तो शीण आमचा पटकन गेला आणि साहेबांचे इथे येतात एक उत्साह इथे संचारला आमच्या अंगामध्ये आणि आता 5 दिवसात आम्ही असा प्रचार करणार की 16 तारखेला आमचाच गुलाल असेल हे निश्चितपणे आम्ही सांगू शकतो. त्याला गेलं तर चर्चा नाही तर अतिशय घाईत होते कारण त्यांना अजूनही 4 शाखांचं उद्घाटन करायचं आहे प्रचाराच्या. तर त्यामुळे ते काही बोलले नाही, फक्त गुलाल 16 तारखेला गुलाल उधळून माझ्याकडे या असं बोललं, तरी शुभ आशीर्वाद दिले. आमच्यासाठी मला तर वाटतं तेच पुरे आहे की गुलाल नक्की उधळेल आणि माझा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे आणि लागेल तितकी ताकद जी आहे ती संपूर्ण लावून टाका. विजय आपला निश्चित आहे. खूप मस्त वाटतंय. मी ज्यांना लहानपणापासून फक्त टीव्हीवर बघत होती माझ्या पप्पांथ्रू, आज मी त्यांना समोर बघितलं. माझं नेहमी एक स्वप्न होतं की राजसाहेब माझ्या पप्पांसोबत त्यांच्या बरोबर उभे असले पाहिजेत आणि आज मी ते प्रत्यक्ष पाहिलं. मी लहानपणापासून स्टेजवर मम्मीला पप्पांना शोधायचे की कुठे असतील, पण आज मी त्यांना बुके देताना आमच्या कार्यालयात पाहिलं. देवाने माझं संपूर्ण जे आहे म्हणजे अविस्मरणीय क्षण झालाय माझ्यासाठी. राजसाहेब जसं सांगतात की महाराष्ट्र असा घडवायचा आहे की जगाला हेवा वाटेल आणि तोच संदेश जो आहे आम्ही मनसैनिक गेली 19 वर्ष माझ्या वडिलांनी त्यांच्या प्रभागात दाखवलेला आहे. मग ते रेल्वे ग्राउंडच्या माध्यमातून असू दे, शास्त्रीनगर रुग्णालयात जेव्हा त्यांनी व्हेंटिलेटर्स दिले त्या माध्यमातून असू दे, बागशा मैदानाच्या माध्यमातून असू दे, माझ्या वडिलांनी तेच जे कानमंत्र आहे ते संपूर्ण प्रभागाला दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष जे सांगतायत ते त्यांनी त्यांच्या परिसरापासून सुरू केलेलं आहे. मग विचार करा, जेव्हा महाराष्ट्र मनसैनिकाच्या हातात येईल तेव्हा का नाही ते शब्द खरवणार. महाराष्ट्र नक्की जगाला हेवा वाटेल असाच होईल.